खवा की भेसळ खवा. नृसिंहवाडी परिसरात कर्नाटकातील दूध पावडर आणि कर्नल पाम तेल वापराच्या चर्चेने खळबळ. नृसिंहवाडी परिसरात विक्रीस येणाऱ्या खव्याच्या गुणवत्तेबाबत सध्या गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार येथे तयार होणाऱ्या काही खव्यात दुधाऐवजी कर्नाटकातील दूध पावडर व कर्नल पाम तेल आणि मानवी आरोग्याशी हानिकारक भेसळयुक्त पदार्थाचा वापर होत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दुग्ध व्यवसायाशी संबंधित जाणकारांच्या मते साधारणपणे 1 किलो शुद्ध खवा तयार करण्यासाठी म्हशीचे सुमारे 5 लिटर दूध लागते. सध्या दुधाचा सरासरी दर प्रति लिटर 65 रुपये गृहीत धरल्यास केवळ दुधासाठीच 325 रुपये खर्च येतो. याशिवाय गॅस, मजुरी, वाहतूक आणि इतर खर्च धरल्यास 1 किलो खव्याचा उत्पादन खर्च साधारण 400 रुपयांच्या आसपास पोहोचतो. मात्र नृसिंहवाडी परिसरात काही ठिकाणी खवा 240 ते 250 रुपये प्रति किलो दराने विकला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एवढ्या कमी किमतीत विकला जाणारा खवा शुद्ध आरोग्यदायी असू शकतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर खवा निर्मितीत मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही उत्पादक दुधाऐवजी कर्नाटकातील दूध पावडरचा वापर करून खवा तयार करतात. महाराष्ट्रातील बाजारभावानुसार दूध पावडर वापरणे खर्चिक ठरत असल्याने काही जण कर्नाटकातून अन्य गैरमार्गाने आणलेली पावडर वापरत असल्याची चर्चा आहे. तसेच शासनाचा GST महसूल बुडवला जात असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे खव्याचे वजन आणि पोत वाढवण्यासाठी कर्नल पाम तेल तसेच इतर घटक मिसळले जात असल्याच्याही चर्चा आहेत. पामतेलाचा अतिरेक आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून त्याचा वापर केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकारची शास्त्रीय तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. स्थानिक पातळीवर अशीही चर्चा आहे की कर्नाटकातून आणण्यात येणाऱ्या दूध पावडरचा साठा नृसिंहवाडीत एका ठिकाणी केला जातो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष छापेमारी, नमुना तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. नृसिंहवाडी हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाची गुणवत्ता सर्वोच्च दर्जाची असणे अपेक्षित आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या चर्चांची गंभीर दखल घेऊन व्यापक तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. SK न्यूज, कुरुंदवाड.